सर्वांना पुनश्च 396व्या शिवजयंतीनिमित्त पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा। छावा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती मंडळाचं ह्या वर्षी 11वं वर्ष आहे। पुढच्या वर्षी आम्ही 12व्या वर्षात पदार्पण करतोय। तर पुढच्या वर्षी आमचं कार्यक्रमाचं स्वरूप सकाळी आम्ही लेझिमचा हे करणार आहे कार्यक्रम लेझिम महिलांसाठी आहे आणि त्याची आम्ही मिरवणूक काढणार आहे शिवजयंतीची। त्याच्यानंतर मुलांसाठी पण कार्यक्रम घेणार आहे। तर पुढील मार्गदर्शन साई महाराज। सांगायला अत्यंत आनंद होतो की आपल्या 396व्या शिवजयंती निमित्त पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात नव्हे तर संपूर्ण जगभरात आपली शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी होते। त्यामुळे आपलं आदर्श गाव जाधववाडी आणि त्यातनं आपला आदर्श शिवमाळा मध्ये आपलं शिवजयंती साजरी होत असते। प्रवास सांगायचा म्हटलं तर 2014 साली अत्यंत छोट्या हालाकीच्या परिस्थितीत आम्ही शिवजयंती साजरी केली। आम्हाला सर्व तरुणांचं मार्गदर्शन लाभलं, ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभलं। अतिशय छोटे म्हणजे जवळजवळ आम्ही 3री 4थीलाच होतो। ज्योत आणायला आमच्याकडे पैसे नव्हते। आम्ही लाटणं घेतलं, अक्षरशः लाटणं, आणि वरती प्लेट लावली, त्याला खिळे टोकून आम्ही त्याची ज्योत तयार केली। ती सुद्धा टिकली नाही। त्यानंतर आपण जो जागरणात जे हे करतो ड्युटी, त्याची ज्योत आणली आम्ही। सुरुवातीला 2 वर्ष वाडीतनं आणली, त्यानंतर राजुरीतनं आणली बहुतेक, आणि मग नारायणगाव वरून 4-5 वर्ष आणली। त्यानंतर आता जवळजवळ 3-4 वर्ष झाले शिवनेरीवरून आम्ही दरवर्षी ज्योत आणतो। अशा परिस्थितीमध्ये आपल्या छावा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आपल्याला लाभलं, तरुणांचं लाभलं, ज्येष्ठांचं लाभलं, सर्व महिला मंडळांचं लाभलं। यावर्षी कार्यक्रम एवढा चांगला झाला, महिलांनी एवढं सहकार्य केलं, त्यांचा लेझिमचा कार्यक्रम केला। आता आपल्या मंडळाला जवळजवळ 11 वर्ष पूर्ण झाली आणि पुढच्या वर्षी म्हणजे 12 वर्ष तपपूर्ती सोहळा आपला मोठा दिमाखात साजरा होणार आहे। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावेल असा सोहळा आपला शिवमाळा साजरा करणार आहे। त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावे आणि मी पुढील कार्यक्रमाची सूत्र समीर जाधव यांना सांगतो। आताच दिलेल्या माहितीबद्दल साई जाधव यांनी भरपूर माहिती दिलेली आहे। 11 वर्ष पूर्ण झाले, पुढच्या वर्षी तर पूर्तीमध्ये आपण प्रवेश करणार आहोत। सगळ्यात चांगला आनंद होतोय। 11 वर्ष कोणत्या खडतर परिस्थितीतून काढले आणि याच्या पुढचं वर्ष कोणत्या दिमाखात आपण साजरी करणार आहोत। आम्हाला खरं म्हणजे प्रतिसाद लागले आपल्या शिवमाळ्यातील तरुण वर्गांचं, ज्येष्ठांचं वेळोवेळी आम्हाला मिळालेलं मार्गदर्शन हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं। सर्वात प्रथम आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे जेव्हा आम्ही बारीक होत असताना आम्हाला वाटायचं की आपल्या मळ्यामध्ये शिवजयंतीला डीजे असावा, पण ज्यावेळेस ज्येष्ठांचं मार्गदर्शन लागलं की ज्येष्ठ म्हणायला लागले तुम्ही न डीजे लावता तुम्ही शिवजयंती साजरी करू शकता, न डीजे लावता तुम्ही शिवजयंती साजरी करू शकता। पहिले 7 का 8 वर्ष आपण फक्त ढोल ताशावर आपण सगळी काही मिरवणूक आणली आहे, ती आपल्या आदर्श गाव जाधववाडीच्या वेशीपासून शिवमाळ्यापर्यंत प्रत्येक वर्षी ढोल ताशावर ती मिरवणूक आणली। त्याच्यानंतर ज्येष्ठांचं मार्गदर्शन झालं की तुम्ही अल्प उपहार ठेवत जा, अल्प उपहार ठेवण्यात आला। त्याच्यानंतर थोडे आता प्रोग्रेस होत चाललेली आहे। आता ज्येष्ठांचं मार्गदर्शनही आहे, तरुण वर्गाचं मार्गदर्शनही आहे। यापुढे तपपूर्ती सोहळ्यामध्ये आपण पदार्पण करत असताना सर्वांचं कोणाचंही मन दुखणार नाही याची आम्ही काळजी घेऊ व सर्व जे काही कार्यकर्ते आहेत, सर्व काही मळ्यातील तरुण वर्ग आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळ्यांचंही मार्गदर्शन आम्हाला लाभेलच व पुढच्या वर्षी सर्वांनी मोठ्या संख्येने तपपूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित राहावे ही छावा प्रतिष्ठान विनंती करतो। महिला यावर्षी 11 वर्ष पूर्ण झाली आहेत। आपल्या मळ्यातील महिलाच यावर्षी झालेल्या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती देतील, ती तुम्ही ऐकायची। सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।
आपल्या छावा प्रतिष्ठानने चालू केलेला शिवजयंती महोत्सव खूप थाटामाटात साजरा होत आहे आणि पुढील वर्ष रौप्य महोत्सव वर्ष आहे ते यापेक्षाही म्हणजे द भूतो न भविष्य असं होईल अशी अपेक्षा. महिलांसाठी अजून काय कार्यक्रम घेतला? महिलांसाठी आम्ही हळदी कुंकू आणि लेझिम एवढाच कार्यक्रम करू, बाकी सर्व तुम्ही अरेंज करा. ओके, धन्यवाद. मंडळी, ही सगळी जी काही मंडळी आहेत ही छावा प्रतिष्ठानची मंडळी आहेत आणि ह्या ज्या काही महिला मंडळी आहेत त्या महिला मंडळी या मळ्यातीलच महिला मंडळी त्या ठिकाणी आहेत. विशेष करून खरं तर आपण आता ज्यांच्या कार्याच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये माहिती घेत होतो हे सगळे जे काही तरुण सहकारी मंडळी आहेत हे सगळे तरुण सहकारी मंडळी हे छावा प्रतिष्ठानचे सदस्य त्या ठिकाणी आहेत. जो काही प्रवास झाला तो प्रवासाच्या संदर्भामध्ये आपले या सगळ्या तरुणांचं मार्गदर्शक, खरं तर यांना जसं ज्येष्ठांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं तसं तरुणांना ज्यांचं मार्गदर्शन मिळालं तो साई खरं तर या सगळ्यांचा एक गायडन्स म्हणून त्या ठिकाणी, एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी एक काम करतोय. दुसरा समीर त्या ठिकाणी आहेत, विकास भाऊ त्या ठिकाणी आहेत, माऊली नाना त्या ठिकाणी आहेत. ही सगळी जी काही मंडळी आहेत ही सगळी मंडळी या प्रतिष्ठानचे सदस्य म्हणून काम करत असताना अगदी खारीच्या वाट्यानं त्या ठिकाणी कामकाज करतात. अगदी शिवज्योत आणण्यापासून तर तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी जेवण मिळण्यापर्यंत आणि तुम्ही घरी गेल्याच्या नंतर या मंडपाची साफसफाई होण्यापर्यंत हे जे काही काम आहे ही सगळे या प्रतिष्ठानचे, ही जी काही आपली घरातील जी मुलं आहेत ही मुलंच त्या ठिकाणी करत असतात. यांच्या सगळ्यांच्या कार्याला मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी सलाम करतो आणि हा सलाम करत असताना जे काही शिवछत्रपतींचे प्रेरणादायी विचार आहेत ते प्रेरणादायी विचार आपल्याला कोणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऐकायला मिळतात तर आपल्याला आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं त्या ठिकाणी ऐकायला मिळत असतात. अशा या प्रतिष्ठानच्या कामाचा गौगवा खरं तर महाराष्ट्रात व्हावा, किंबहुना महाराष्ट्रातील कार्यकर्ते मंडळीने देखील या प्रतिष्ठानचा एक प्रकारचा आदर्श घ्यावा अशा स्वरूपाचं महत्कार्य या सगळ्यांच्या हातून त्या ठिकाणी घडत आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.